कुंभ राशी आनंदाची बातमी. हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. कुंभ राशींच्या मित्रांनो, सध्या तुमच्या आयुष्यात जो काळ सुरू आहे त्याला आपण ज्योतिषशास्त्रात साडेसाती म्हणतो. पण साडेसाती म्हणजे केवळ संकट नव्हे. रामायणात एक खूप सुंदर शिकवण दिली आहे. संकट हे कधीच शिक्षा नसतं, ती तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी घेतलेली एक कठीण परीक्षा असते. प्रभू श्रीरामांचे संपूर्ण जीवन हे याच सत्याचे जिवंत उदाहरण आहे. विचार करा, ज्या दिवशी रामांचा राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला. त्यांच्या आयुष्यातही जणू एक महाभयंकर साडेसाती आली होती. पण त्यांनी रडत बसण्यापेक्षा त्या वनवासाला आपल्या जीवनाचा ध्येय बनवलं. कुंभ राशींच्या लोकांनो, तुमच्या बाबतीतही सध्या असंच काहीतरी घडतंय. जे आयुष्य कालपर्यंत स्थिर होतं ते अचानक हलल्यासारखं वाटतंय. नात्यांमध्ये विनाकारण अडथळा येतोय, कष्टाने कमवलेला पैसा कुठे जातोय ते कळत नाहीये आणि मनात एक प्रकारची अनामिक भीती किंवा एकटेपणा घर करून बसलाय. तुम्हाला अनेकदा असं वाटत असेल की नियती तुमच्याशी क्रूर वागते, पण थांबा, इथेच खरी समज घेण्याची गरज आहे. हा काळ तुमच्या कर्माचा हिशोब होण्याचा काळ आहे. शनिदेव हे न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. ते फक्त तुम्हालाच ते देत नाहीत जे तुमच्या भविष्यासाठी आवश्यक आहेत. तुमच्या आत दडलेली जी सुप्त शक्ती आहे तिला जाग करण्याची हीच ती वेळ आहे. साडेसाती तुम्हाला सत्याच्या मार्गावर ठामपणे उभं राहील शिकवते. जेव्हा प्रभू श्रीरामांना वनवास परत करावा लागतो तेव्हा त्यांनी कोणाकडेही तक्रार केली नाही किंवा नशिबाने शिव्या घातल्या नाहीत. त्यांनी फक्त एकच गोष्ट पाळली, ती म्हणजे धर्म आणि सत्य. कुंभ राशींच्या लोकांनो, तुमच्यासाठी हा सर्वात मोठा संदेश आहे. या कठीण काळात तुम्हाला अनेक शॉर्टकट दिसतील. कोणीतरी येईल आणि म्हणेल की अरे, थोडं खोटं बोलून हे काम करून घे, लवकर पैसे मिळतील. पण सावधान, हा काळ तुमची परीक्षा घेतोय. जर तुम्ही या काळात सत्याची साथ सोडली तर शनिदेव तुम्हाला असा धडा शिकवतील जे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. पण जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर हेच शनिदेव तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवतील जिथे जाण्याचं स्वप्न जग पाहतंय. आयुष्यात सध्या एक अतिशय महत्त्वाचा संकेत तुम्हाला मिळणार आहे. तो म्हणजे तुमच्या संयमाची मर्यादा. साडेसाती आपल्याला थांबवायला शिकवते. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते कदाचित आज मिळणार नाही, पण योग्य वेळ आल्यावर ते नक्की मिळेल. रामानेही रावणावर विजय मिळवण्यासाठी घाई केली नाही. त्यांनी उभं केलं, सेतू बांधला आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं नव्हतं. करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य, सध्या घाईत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक रामाने टाकलं. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला मनात भिडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचीच गोष्ट आहे तर नक्कीच लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा, कारण तुमची एक कमेंट दुसऱ्या कुंभ राशींच्या व्यक्तीला धीर देऊ शकते. कधी कधी साडेसातीमध्ये तुमच्याकडून काही गोष्टी हिरावून घेतल्या जातात. कदाचित तुमचे एखादं खूप जुनं नातं तुटलं असेल, हाताशी आलेली नोकरीची संधी निसटली असेल किंवा व्यवसायात अचानक मोठं नुकसान झालं असेल. पण कुंभ राशींच्या लोकांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे झाडं होती त्याची जुनी पाने गळत नाहीत, त्याला नवीन पालवी फुटत नाही. निसर्गाचा हा नियम तुमच्या आयुष्यात लागू होतोय. प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातून जेव्हा सीतामाता दूर गेल्या तेव्हा तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि दुःखद क्षण होता. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या संकटाला एक मिशन बनवलं आणि त्यातूनच हनुमानसारखा महान भक्त आणि वानर सेनेसारखी शक्ती त्यांना मिळाली. तुमच्याही आयुष्यात जर काही निघून जात असेल तर समजा एक मोठं कारण आहे. कदाचित ती वस्तू तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी अडथळा होती. देवाने तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगलं आहे, अधिक भव्य राखून ठेवलं आहे. फक्त गोष्ट एक घडते, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रमैत्रिणींची आणि शत्रूची ओळख पडते. जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि सत्ता असते तेव्हा जग तुमच्या मागे असतं, पण जेव्हा साडेसातीचा संघर्ष सुरू होतो तेव्हा फक्त तेच लोक सोबत उरतात जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. रामांना वनवासात असताना समजलं की लक्ष्मण आणि हनुमान हे त्यांचे खरे आधारस्तंभ आहेत. तुमच्याही आयुष्यात सुरू आहे, त्यांना कधीच सोडू नका, कारण योग्य माणसांची साथ मिळाली की जगातील कोणतीही लढाई जिंकता येते. शनिदेव अहंकारी माणसाला कधीच माफ करत नाहीत. रावण कितीही विद्वान नसला, महाबळावला असला तरी त्याच्या अहंकारानेच त्याला सर्वनाश झाला. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्ही स्वभावाने थोडे स्वाभिमानी असता, पण लक्षात ठेवा, स्वाभिमान आणि अहंकार यात एक पुसटशी रेषा असते.
जर तुम्ही या काळात नम्र राहिलात, समोरच्याचा ऐकून घेण्याची तयारी ठेवलीत आणि सतत शिकण्याची वृत्ती ठेवलीत, तर हा काळ तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की मी इतकी मेहनत करते, रात्रंदिवस मेहनत करतोय, तरी फळ का मिळत नाही. पण लक्षात ठेवा, 7.5मध्ये केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. ती एका मुदत ठेवीसारखी असते, जिथे व्याज तुम्हाला 7.5 संपताना इतका मोठा मिळेल की तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. रामाने अनेक वर्ष संघर्ष केला, पण शेवटी विजय त्यांचाच झाला. आणि आजही आपण रामराज्य आठवतो. तुमच्याही या कठीण काळातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक उपाय मी सांगणार आहे. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्याचबरोबर रोज हनुमान चालिसा पठण करा. हनुमान हे शनिदेवाचे परममित्र आहेत आणि ज्यांच्यावर हनुमानाची कृपा असते त्यांना शनिदेव कधीच त्रास देत नाहीत. हा छोटासा उपाय तुमच्या मनाला जी शांती देईल ती कोणत्याही औषधांनी मिळणार नाही. 7.5 तुम्हाला एक असा आरसा दाखवते आणि विचारते, खरोखरच तुम्ही कोण आहात. तुमच्या मनातल्या भीती, तुमच्या कमकुवतपणा, तुमची ताकद ही सगळ्या या काळात उघड होते. हे एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची, स्वतःला घडवण्याची. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्ही जन्मताच बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेले लोक आहात. तुमच्याकडे जगावेगळं विचार करण्याची ताकद आहे. जर तुम्ही या काळात आपले विचार सकारात्मक ठेवले, कामात प्रामाणिकपणा ठेवला आणि आपल्या ध्येयावरून लक्ष विचलित होऊ दिलं नाही, तर ही 7.5 तुमच्यासाठी शांत नाही तर एक मोठं वरदान ठरेल. हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी आलेला नाही, तर तुम्हाला भविष्यातील मोठ्या जबाबदारीसाठी तयार करण्यासाठी आला आहे. विचार करा, जर रामांना वनवास झाला नसता तर ते फक्त अयोध्येचे राजे राहिले असते, पण वनवासामुळेच ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम बनले. तुमच्या आयुष्यातही हेच परिवर्तन घडणार आहे. तुम्ही 7.5 सुरू होण्यापूर्वी जे होतात आणि 7.5 संपल्यानंतर जे बनाल, या जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही अधिक प्रगल्भ, अधिक कणखर आणि अधिक यशस्वी व्यक्ती म्हणून जगासमोर याल. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, 7.5 हा आयुष्याचा एक छोटासा भाग आहे. ते पूर्ण आयुष्य नाही. ती येते, तुम्हाला अनुभव देते, तुम्हाला घडवते आणि निघून जाते. पण ती गेल्यावर जे तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं ते कायमस्वरूपीच असतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका. तक्रार करणं थांबवा आणि हार तर मुळीच मानू नका. फक्त सत्याचा आणि धर्माचा मार्ग धरून ठेवा. जसा रामांचा विजय निश्चित होता, तसाच तुमचाही विजय अटळ आहे. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा करा, संयम राखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य बदलण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही या अग्निपरीक्षेतून सोन्यासारखं चावून सुलाख होऊन बाहेर पडाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.